हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल गला ब्लाऊज डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी गोल गल्याची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. नंतर कटिंग करायचं. अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला आणि गल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अस्तरच्या मापातच गल्याची कटिंग करायची. कट पडायचे आणि उलट करून त्याच्यावर दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. टक्ससाठी मधून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि खालून अर्धा इंच मार्जिन घेऊन टक्स मारायचा. याच पद्धतीने दुसऱ्या साईडचाही टक्स मारून घ्यायचा. इथे मी फॅब्रिकच्या 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. जर लेंथ जास्त असेल तर जॉईंट मारायचं नाही, पण इथे थोडीशी कमी लेंथ आहे म्हणून मी जॉईंट करून घेते. तर याचं मेजरमेंट आहे 3.5 इंच आणि रुंदीला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची दुप्पट करून ना. अशा पद्धतीने आपली एक पट्टी तयार होईल. ती पट्टी पलटून घ्यायची. पूर्ण पट्टी पलटून झाल्यानंतर दाब शिलाई मारायची एका साईडने. नंतर तयार पट्टी मागच्या गल्यावरती ठेवायची आणि अशा पद्धतीने प्लिटी मारायच्या आहेत. पूर्ण गल्याला प्लिटी मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपला एक भाग रेडी होईल. नंतर याच्यावरती लेस लावायची आहे. तर इथे मी अशा पद्धतीने लेस लावून घेते. इथे लेस लावताना व्यवस्थित स्ट्रेट ठेवून
आणि गल्याच्या आकाराला व्यवस्थित वालून लेस लावायची. गल्याला आणि कमरेला लेस लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला एक पार्ट रेडी होईल. अशीच डिझाईन ठेवली तरी चालेल, पण मी इथे वरती मणी लावते. पूर्ण मागच्या भागाला मणी लावून झाल्यानंतर पुढचा भाग अटॅच करून बाही जोडायची. फिटिंग करून आपलं ब्लाऊज रेडी होईल. अशा सोप्या पद्धतीने आपण गोल गला ब्लाऊज डिझाईन बघितली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.